कस्टम विभागाच्या चुकीमुळे जेएनपीटी बंदरामध्ये कांद्याचे कंटेनर अडकून पडले होते। 250 कंटेनर कांदा पडून होता। अखेर कस्टमनं ही चूक दुरुस्त केल्यावर कांदा परदेशात रवाना झालाय। दुबई, पश्चिम आशियातले देश, मलेशिया आणि श्रीलंकेमध्ये हा कांदा रवाना झालाय। कांद्यावरची निर्यात बंदी हटवली असली तरी 40% शुल्क लावण्यात आले। कांदा बंदरातून निर्यात होताना कस्टम विभाग हे 40% शुल्क आकारतं, मात्र 40% ऐवजी सिस्टीममध्ये 50% शुल्क लावल्यानं निर्यात थांबली होती। अखेर काल रात्री सिस्टीम अपडेट करत 50% वरून 40% शुल्क करण्यात आलं। कस्टम विभागाच्या चुकीमुळे 3 दिवस कांदा जेएनपीटी बंदरामध्ये अडकून राहिल्यानं जादाचे कूलिंग चार्जेसही भरावे लागलेत। काही टेक्निकल चुकी गव्हर्नमेंटची झाल्यामुळे साधारणतः 3 तारीख ते 7 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत ती चुकी सॉल्व न झाल्यामुळे कांदा अडकून पडला होता। जवळजवळ 200 ते 250 कंटेनर बंदरामध्ये अडकून पडलेले होते। ते काल संध्याकाळनंतर त्यांची टेक्निकल चूक त्यांनी दुरुस्ती करून काल कंटेनर निर्यातीसाठी रवाना झाले। गव्हर्नमेंटने GR जारी केला होता 40%चा, परंतु त्यांच्या सिस्टममध्ये 50%ची त्यांनी 50% करून ते अपडेट केलेलं नसल्यामुळं ते 50%च दाखवत होतं। त्यामुळे ड्युटीच्या जी प्राईस आहे ती वरती येत असल्यामुळे सर्व एक्सपोर्टरांनी ते कंटेनर आहे तसेच उभे ठेवलेले होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।